अगं काय? पुसली मी. पुसली पण काय? अरे गाण्याची प्रॅक्टिस करत्या. बरं झालं सांगितलं, नाही तर मी दोन्ही हात कानावर ठेवणार होतो आता. मला त्यात भाग घ्यायचंय म्हणून तर आपण तिकडे आली होती ना. कशात? सा रे ग म प लिटल चॅम्प्स मध्ये. अगं छकुले, त्यात गाणारी पोरं आहेत ना, लय भारी आहेत, लय वर्ष रियाज करतात ती. हा काय? मग गायचं म्हणजे काय चेष्टा आहे का? आणि ती बारकी पोरं सुट्टीच देत नाहीत. जाऊ दे, आपण फक्त बघूया तरी. हा, सारे गमप लिटल चॅम्प्स 9 ऑगस्ट पासून बुधवार ते शनिवार रात्री 9:30 वाजता. कशावर? आपल्या लाडक्या झी मराठीवर. मी न चुकता बघणार. हा चल, मी बी जातो आता, मला लय गडबड आहे. आपली दीदीचा कार्यक्रम आहे मोठा, मला तिकडे जायचंय. ठीक आहे, मला पण शाळेत जायचंय, मी पण येते. ओके. तू बरी आहेस ना? मी एकदम बरी आहे बाळा. आरू, आपण कुठेतरी फिरायला जायचं का? फिरायला जाऊया की. कुठे? ठोसेघर? अरे तसं नाही रे, म्हणजे पुण्याला वगैरे काही दिवस राहायला जाऊया तिकडे. हा, आपण मस्त मजा करू. पण फिरायला जायच्या ऐवजी जिथे तुला चांगलं वाटेल, त्रास नाही होणार, तिकडे जाऊ. इथे तुला त्रास होतोय ना बाबांमुळे. मी येईन तुझ्यासोबत. आरू, किती मोठा झालास रे तू. आई, मी तुला कसलाच त्रास नाही होऊन देणार. आरू, आज जे काय झालं ना, ते मी तुला परत कधीच बघू देणार नाही. रॉकेट आला का रे? नाही साहेब, नाही आला. 10 मिनिटं देतो मला. म्हातारा जेवला का? सकाळपासून काहीच खाल्लं नाही. पिस्तूल दे दे दे. आता न खाता पिताच मर म्हणावं मग त्याला. सुजया, आज दिवसा उजेडीच आलायस. कर. दारू पिऊन आलायस? हा, दारू पिऊन आलोय. तुला काय करायचं रे? लाज कशी वाटत नाही बापासमोर? तुझी फुकटची बडबड बंद कर. गप सह्या करणार का नाही सांग. सुजया, मागच तुला मी बोललो होतो की मी सह्या करणार नाही म्हणून. पकडी फाईल. आज मी सह्या घातल्याशिवाय जाणार नाही. अरे काय करणार तू सगळं हे नाव करून घेऊन? मी काय बी करीन. तुला त्याचं काय करायचं? सुजया, असं हुकल्यागत वागू नकोस. तुझ्यामुळेच हुकलोय मी. तोच जिम्मेदार आहे. सांग लवकर, सह्या करणार का नाही? थांब 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 जरा. करतो सह्या. आधी माझा हात सोड ना. अरे हात सोडल्याशिवाय सही कशी करणार मी? हात? अरे नाही जात बाबा पळून कुठं. एक तरी हात सोड की सही करण्यासाठी. असली अवलाद पोटाला जन्माला आली. याच्यापेक्षा वेगळं काय वाईट व्हायचं अजून? आंबीरराव, अरे हे तर सुरुवात आहे. एकदा का सगळं माझ्या नावावर झालं ना, मग बघ मी घरातल्या सगळ्यांना त्यांची कशी जागा दाखवून देतो ते. गप सही कर. मग बघ सगळं माझ्या नावावर झालं काय करील मी ते. मग घेतला सरकार एकच.
सुजय हंबीरराव कदम. सुजा, जवळ मी जिवंत आहे तवर सरकार एकच म्हणजे ह्यो हंबीरराव कदम. हरु नकोस तर माझ्या मागे यायचा प्रयत्न करू नकोस. मागो नाही ते विसरून जाईन की तू माझा पोरगा आहेस ते. मागा तुझ्या पुढे येऊ नकोस, पुढे येऊ नकोस. सांगितलं हलू नको जा घेऊ ना. फसणाऱ्या तुला काय वाटलं? आता दोघांचा मुर्दा पाडीन. मुर्दा पाडणं माझ्यासाठी काही नवीन नाही. अरे सरकारचं फेर नजर राखतो. हा तुझा डाव संपला. अरे स्वतःच्या पायावर तुला उभं राहताय ना दारूमुळं. तुम्हाला काय पकडून ठेवणार? आता हे सरकार मोकळा झाला पुन्हा या गावावर राज्य करायला. सरकार रॉकेट एक नंबर भावा, वेळेवर आला तू. पिस्तूल हिसकावशील रे. गोळी मारायला हिम्मत लागती. हिम्मत ती हिम्मत तुझ्याकडे नाहीये. सुजया, अरे पाखरं मारावी तशी माणसं मारल्यात या सरकारनं. पण हे सरकार तुला तुला नाही मारू शकत. कारण तू माझ्या पोटचं पाखरू आहे, माझं लेकरू आहेस. याला बांध रे. तुला काय कळायचं बापाचं काळीच. हे अर्जा, अरे हित कशाला आणले मला? आओ कदम शीघ्रस्य शुभम. संस्कृत कधीपासून बोलायला लागला तू? आजपासूनच की. अहो शीघ्रस्य शुभम म्हणजे काय की चांगल्या कामाला ताबडतोब सुरुवात करायची. ते मला कळतं, पण ते शुभस्य शीघ्रम असते. कळलं का? तीच तीच तीच. अरे पण हित काय काम आहे? सांगतो की तुम्हाला. चला चला हो. दादा, आमच्या मिसेसच्या डिलिव्हरीसाठी बेड बुक करायचं आहे. कधी आहे त्यांची डिलिव्हरी? डिलिव्हरी आहेत की 6 महिने आहेत अजून. काय आताच बेड बुक करताय? हा करून टाकतो आत्ताच, म्हणजे नंतर झंझटच नाही ना, आहे का नाही? अहो 6 महिने म्हणजे अजून तारीख फिक्स नाही, काय नाही. अहो महिन्याभरचं करून टाका ना बुकिंग. काय लय पैसे आहेत वाटतं तुमच्याकडे. ए अर्जा कदम, हे बघा, हे जे काय ना मला आत्ताच करून जायचंय. परत मी आशीन नशीन मला माहित नाही. ठीक आहे, बघा विचार करा. हे प्रायव्हेट हॉस्पिटल आहे, लय पैसे लागतील. हो हो, पण पैसे देतो म्हणतोय की मी तुम्हाला. अहो तुम्ही करा, तो काय ऐकणार नाही. बर नाव काय? अर्जुन वर्षा विनायक कदम. अहो पेशंटचं नाव काय? तुमची डिलिव्हरी होणार आहे का? ओ कदम, एवढं असायला काय झालंय? हे अपर्णा अर्जुन कदम. अपर्णा अर्जुन कदम. अपर्णा अर्जुन कदम. किती झाले? 30,000. कदम इधर 1 मिनिट. ठीक, मोजून घ्या. हा झाली ना खुली बुक? हो झालं. हे घ्या रिसिट. अर्जा हे घे.
आणि तुझं झालं असेल ना तर आप्पीच्या पत्रकार परिषदेला जायचं का? हो चला चला निघू आपण. चला. नमस्कार साहेब. अरे तुला यायला एवढा वेळ लागतो का? साहेब तुम्ही इकडे कुठे बोलवलं? वेळ लागणारच की. मग तुला काय 7 स्टार हॉटेलला बोलायचं का भेटायला? तसं नाही साहेब, तसं नाही. जाऊ दे, काय सांगतोय ते ऐक. काय विचारायचंय लक्षात आलं ना तुझ्या? हो चांगलं लक्षात आहे मला. काय विचारायचंय? मग त्या आप्पीची बोलती बंद करायची. हो साहेब, बघा तिला कसं तोंडावरच पाडतो. तोंडावर पाडायची का पोटावर पाडायची कळालंच. नमस्कार, मी अपर्णा सुरेश माने, सातारा जिल्ह्याची कलेक्टर. आपल्या सगळ्यांना हिरकणी माहितीच आहे. स्वतःच्या लेकरासाठी, तान्या लेकरासाठी तिने गडाचा कडा उतरला आणि त्या लेकराकडे धाव घेतली. आईचं काळीज नेमकं काय असतं हे आपल्याला हिरकणीकडे बघून कळतं. आपल्या समाजातही अशा अनेक हिरकणी आहेत. त्यांच्या वेगळ्या अडचणी आहेत, त्यांचे वेगळे मुद्दे आहेत, पण प्रश्न तेच. अशा हिरकणी महिला भगिनींना मदत करण्यासाठी आपण घेऊन आलोय हिरकणी योजना, गरोदर महिला हितार्थ. कदम तुम्ही जावा की आत. नको नको, इथंच बरं आहे. बाळ पोटात असताना त्याला उपचार नीट न मिळाल्याने, त्याची योग्य ती काळजी न घेतल्याने शक्यतो ते बाळ पोटातच दगावतं. काही प्रसंगी आई सुद्धा दगावते आणि काही वेळेला जन्मतःच बाळात दोष असू शकतो. हे सगळं थांबवण्यासाठी ही योजना काम करेल. यात गरजू महिलांना सरकारी दवाखान्यात पण खासगी दवाखान्यासारखेच उपचार मिळतील, तेही मोफत. त्यांची डिलिव्हरी मोफत होईल. त्यांना सकस आहार पुरवला जाईल. या योजनेमुळे मृत्यूची संख्या कमी नाही तर 0 करायची आहे आणि प्रत्येक गरोदर महिला या योजनेचा लाभ घेऊ शकते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी फक्त 2च गोष्टी गरजेच्या आहेत. एक म्हणजे डॉक्टरचं सर्टिफिकेट आणि दुसरं म्हणजे तुमचं ओळखपत्र. या 2 गोष्टी तुम्ही हॉस्पिटलमध्ये दाखवल्या तर तुम्ही या योजनेचा फायदा घेऊ शकता. आपली हिरकणी आणि तिचं बाळ सुरक्षित राहील याची आपण सर्वांनी मिळून काळजी घेऊया. या योजनेची सुरुवात आपण येत्या 15 ऑगस्ट पासून करतोय. धन्यवाद. अपर्णाजी, अतिशय सुंदर अशी योजना आखली तुम्ही. यासाठी सरकारचे पूर्ण पाठबळ राहील तुम्हाला. नक्कीच सर. तर पत्रकारांना याबद्दल काय प्रश्न विचारायचे असतील तर तेही घेऊयात आपण. हो. अभिनंदन मॅडम, योजना अतिशय विचारपूर्वक तयार केल्याचं दिसतंय. पण त्याची अंमलबजावणी पण तशीच होईल का? अर्थात. त्यासाठी काय उपाय केलेत? प्रत्येक महिलेला आपण एक कार्ड देणार आहोत. त्या कार्डवर एक टोल फ्री नंबर असेल. त्या नंबरवरून किंवा त्या कार्डवरून त्या महिलेला त्या योजनेचा फायदा घेता येईल. आणि हो, प्रत्येक हॉस्पिटलमध्ये आमचा एक प्रतिनिधी असेल. तुम्हाला काही अडचण आली तर तुम्ही ती त्याला विचारू शकता. ओके, थँक्यू मॅडम. तुम्ही म्हटला तसे बालमृत्यूचे जे प्रमाण आहे ते खरंच 0वर येईल का? या योजनेचा तुम्ही व्यवस्थित फायदा घेतला तर नक्कीच. योजना खूप छान आहे मॅडम आणि तुम्ही प्रेग्नेंट आहात त्याच्याबद्दल तुमचं बी अभिनंदन. धन्यवाद. आता काय होतं, आपल्याकडं सरकारी योजना खूप चांगल्या असताना त्याचा लाभ घेतला जात नाही. या योजनेचं सुद्धा असं झालं तर आम्ही ही योजना प्रत्येकापर्यंत पोहोचवू आणि प्रत्येकाला याची माहिती मिळेल याची काळजी घेऊ. तो मुद्दा नाहीच आहे. आता तुमचंच बघा, तुम्ही तुमची डिलिव्हरी कुठं करणार आहात? खासगी दवाखान्यात का सरकारी दवाखान्यात? हाच तर मुद्दा आहे मॅडम. आपल्याकडची माहिती बघितली तर तुम्हाला कळेल. आपल्याकडील अधिकाऱ्यांची मुलं सरकारी शाळेत जात नाहीत, सरकारी अधिकारी सरकारी हॉस्पिटलमध्ये जात नाहीत. तुम्ही एवढी भारी योजना आणली पण तुम्ही स्वतः खासगी दवाखान्यात उपचार घेताय. मग लोकांचा विश्वास कसा बसेल? का जातील लोक सरकारी दवाखान्यात? तुमचा मुद्दा बरोबर आहे आणि मी माझ्याविषयी सांगू शकते. मी माझी डिलिव्हरी सरकारी दवाखान्यातच करेन.
नक्की? नक्की, मी शब्द देते तुम्हाला. आणि ही पत्रकार परिषद संपली असं मी घोषित करते. धन्यवाद. थँक्यू. अपर्णाजी, ऑल दी बेस्ट. पूर्ण तयारीशी उतरा आणि हो, कसल्याही प्रकारची तक्रार येता कामा नये. हो सर, धन्यवाद. बाबा अर्जुन, अहो या की आत. तुम्ही कधी आला? हा, तू बोलत होती तेव्हा चालू आम्ही. होय, म्हणजे तुम्ही प्रेझेंटेशन बघितलं का? कसं झालं? एकदम मस्त बर का, एक नंबर. मॅडम, फारच जबरदस्त झालं प्रेझेंटेशन. थँक्यू. काय रे, तू का शांत आहेस? बोल की काहीतरी. अप्पे मला नाही आवडले. काय काय झालं? अप्पे योजना चांगली आहे, तू बोललीस पण भारी, पण तू सरकारी दवाखान्यात डिलिव्हरी करणार आहेस हे सगळ्यांना सांगायच्या आधी एकदा विचारायचं तरी मला. अर्जुन, अरे त्यांनी सगळ्यांसमोर प्रश्न विचारला आणि एका अर्थाने बरोबरच आहे ना त्यांचं. अप्पे आत्ता मी आणि कदम जाऊन प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये पैसे भरून आलो तुझ्या डिलिव्हरीचे. तुम्ही आत्ताच पैसे भरले? मला नव्हतं माहितीये. तो मुद्दाच नाही अप्पे. आणि तुला खरंच सरकारी हॉस्पिटलमध्ये डिलिव्हरी करायची का? तर त्या पत्रकारांनी विचारलं म्हणून लगेच तू? नाही अर्जुन, त्यांचा मुद्दा नाहीये. अप्पे सगळ्यांचा मक्ता घेतल्यागत नको ना वागू. ओ कदम, तुम्ही बोला की काहीतरी राहो. अर्जार, ही वेळ नाही बोलायची. ही नाही तर मग कधी कधी बोलणार? ही तर शब्द देऊन बसली आता. हा, गायतोंडे, आपण जरा बाहेर जाऊया. ह्यो तुमच्या नवरा बायकोचा प्रश्न आहे, तुम्ही बोला. हा, चला गायतोंडे. अर्जुन, अरे मी सरकारी अधिकारी आहे. सरकारी योजनेचा फायदा मी घेतला पाहिजे ना, तर माझी योजना यशस्वी होईल. अगं हो अप्पे, पण म्हणून तू स्वतःचा आणि बाळाचा जीव धोक्यात घालणार आहेस का? अर्जुन, सरकारी दवाखान्यांची एवढी वाईट परिस्थिती नाहीये. तू उगाच अतिरेक करतोयस. ते मी तुला दाखवतो, स्वतःच्या डोळ्यांनी बघ, आणि त्यानंतर तुझी डिलिव्हरी प्रायव्हेट हॉस्पिटलमध्येच करायची आपण. बरं, आपण ठरवूया ते, आपण बोलूया त्यावर. नाही, बोलू बिलू काय नको, जे काय ना ते आजच ठरवू आपण. हो, आज ठरवूया. माझं एक छोटं काम आहे, ते झालं की आपण बोलू. ठीक आहे, तुझं काम होऊ दे, मी थांबतो. बर. गायतोंडे. येस मॅडम. तारीख कळाली आहे ना? मॅडम, मी तुम्हाला हेच म्हणणार होतो, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. दुसरी तारीख 15 ऑगस्ट हीच तारीख असेल आणि ही तारीख आपल्या फायदेशीर आहे. आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकू. हो मॅडम, आपलं प्रेझेंटेशन इतकं जबरदस्त झालं. योजना यशस्वी व्हायलाच पाहिजे. हो मॅडम, त्यामुळे सगळ्यांचं लक्ष आपल्यावर असणार आहे. एकही दिवस वाया घालवू नका आणि मला रिपोर्ट देत राहा. येस मॅडम. 6 महिन्यात आपल्याला रिझल्ट दाखवायचा आहे. रात्रंदिवस काम करू. आणि हो, आपली ही योजना 15 ऑगस्टला सुरू होणार. हो मॅडम, मी लगेचच कामाला लागतो. आणि हो, या योजनेसाठी तुम्ही मला कधीही फोन करू शकता. मी 24 तास उपलब्ध असेल. हो मॅडम. मॅडम, आणि तुम्ही स्वतःची पण काळजी घ्या, फार दगदग करू नका. हो, या. येतो मॅडम. अर्जुन, चला. आता तू असंच नाराज राहणार आहेस का? हे बघ, मी आधी काय म्हणते ते समजून तर घे, मग तुला जे नाराज व्हायचे ते हो. अप्पे, आता मी काय म्हणतो ना ते ऐकायचं तू. चल.